नमस्कार. काल आपल्याला चेन्नई येथे चेपॉकच्या मैदानावर IPLचा अजून एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. तिथे चेन्नईच्या येलो आर्मीवर हैदराबादची ऑरेंज आर्मी भारी ठरली आणि हैदराबादने चेन्नईवर विजय मिळवत आपला IPLच्या प्लेऑफचा स्थान पक्कं केलं आणि मला वाटते चेन्नईच्या प्लेऑफच्या चान्सेसला आता थोडीफार कुठेतरी अडचण आली आहे. CSKने काल टॉस जिंकत पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात पॉवर प्लेमध्ये नेहमीप्रमाणे झाली नाही. ठीक आहे, सॅमसंगने सुरुवातीला पहिल्या षटकात धुवाधार फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा मिळाल्या, पण त्यानंतर पॅट कमिन्सने सॅमसंगची विकेट घेतली आणि CSKच्या बॅटिंगला ब्रेक लावला असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मग ऋतुराज आणि कार्तिक शर्माने स्कोअरबोर्ड हलता ठेवला, पण पुन्हा मिडल ओव्हरमध्ये SRSच्या बॉलर्सनी चांगली लाईन लेन टाकून, विशेष करता साकिब आणि प्रफुल्ल हिंगे यांनी दमदार गोलंदाजी करून CSKच्या बॅटर्सना हात मोकळे करण्याचा चान्स दिला नाही आणि रन रेट कंट्रोलमध्ये ठेवला. CSKच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर कोणताच फलंदाज स्टार्ट मिळाल्यावर मोठी धावसंख्या करू शकली नाही. सॅमसंग असो, कार्तिक शर्मा असो किंवा शिवम दुबे असो, यांना चान्स मिळाला, पण कोणताच बॅटर 50-50 धावा किंवा शेवटपर्यंत खेळला नाही आणि त्याचाच परिणाम CSKला झाला की ते 180 धावापर्यंतच मजल मारू शकले आणि चेपॉकच्या मैदानावरती अबोव पार स्कोअर नव्हता. मला वाटते 195, 195 किंवा 200च्या जवळपास धावा असायला हवा होत्या कालच्या सामन्यामध्ये, कालच्या पिचवरती. पण शेवटी डेवाल्ड ब्रेव्हिसने चांगला फिनिशिंग टच दिला आणि CSKला 180 धावापर्यंत पोहोचायला मदत केली. इथे आपल्याला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीचे तर कौतुक करावेच लागेल, पण त्याच्या कॅप्टनशिपचे पण कौतुक करावं लागेल. त्यांनी जे काल शांतपणे हैदराबादची शांतपणे कॅप्टनशिप केली आणि बॉलिंग चेंजेस असो आणि बाकीचे जे त्याची स्वतःची पण बॉलिंग असो, त्यांनी 3 विकेट्स घेतल्या आणि सगळे बॉलर्सला मदत केली आणि व्यवस्थित प्रकारे CSKची इनिंग कंट्रोल करत CSKला बिलो पार स्कोअरवर रोखले, तर त्याचं कौतुक करायला हवं. SRS जेव्हा बॅटिंग करायला आली तेव्हा त्यांनी शांतपणे सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड लवकर आऊट झाल्यावरती ईशान किशनने इनिंग आपल्या हातात घेतली आणि त्याने एक कंट्रोल इनिंग खेळत CSKच्या बॉलर्सवर हमला चढवला आणि त्याने CSKच्या बॉलर्सची रिदम बिघडून टाकली आणि मग अभिषेक शर्मा आऊट झाल्यावर हेनरी क्लासनने त्याला साथ दिली आणि दोघांची पार्टनरशिप सामना CSKच्या हातातून घेऊन गेले, हिसकावून गेले असं म्हणायला हरकत नाही. पण क्लासन लवकर आऊट झाला, पण त्यानंतर ईशान किशनने आपली बॅटिंग चालू ठेवली आणि 70 धावा खेळत हैदराबादला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते तोपर्यंत आणि उरलेल्या बॅटर्सनी आपले काम करत 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला. मला वाटते एक क्लिनिकल परफॉर्मन्स होता कालचा, हैदराबादचा क्लिनिकल विजय होता आणि सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी CSKच्या टीमवर वरचढ दाखवली आणि IPLच्या प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली. आता आपल्याला 3 टीम्स पक्क्या झाल्या आहे, RCB, गुजरात आणि हैदराबाद. तर चौथ्या स्थानासाठी आता 2-3 टीममध्ये फाईट उरली आहे. पंजाब म्हणा, राजस्थान आणि कोलकाता पण म्हणावं लागेल. तर मला वाटते पंजाब क्वालिफाय व्हायला हवं. ते जर नाही झाले तर एक खूप मोठा दुर्दैवी निर्णय होईल की ज्या प्रकारे पंजाबने IPLची सुरुवात केली होती. तर असो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.